या स्पर्धेवर आपलं नाव कोरलेलं. बघूया यावर्षी 2023 आणि 8व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार. अंकुर भारतीय संघ कप्तान. टेनिसमध्ये ज्या वेळेस मोठमोठ्या आपण ज्या स्पर्धा पाहिल्यात त्यामध्ये विशेषतः शारजामधली झालेली भारत विरुद्ध पाकिस्तान, ज्यावेळेस कर्णधार म्हणून रायगड संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू ट्रायडन नवी मुंबईसाठी सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स एन कडून स्ट्राईकला आहे तो म्हणजेच विजय, नॉन स्ट्राईकला विनायक आणि अंकुर सिंग. येस, हियर वी गो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिली 2 मॅन्डेटरी पॉवर आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी अंकुर सिंग सज्ज होतोय. पहिला चेंडू बॅकफुट लावून कट करतोय. या ठिकाणी चेंडूला पाठवतोय बॅकवर्ड पॉइंट डीपला. थर्ड मॅन थोडंसं आतमध्ये घेतलं, गॅप शोधून काढला. आहे तो एक चौकार, खणखणीत दणदणीत चौकार. शानदार मुकाबला है. जिस तरह से अंकुर सिंह है उनके खिलाफ बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था. अच्छा स्टार्ट बल्लेबाज को जरूर मिलता हुआ. नक्कीच लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू अंकुरचा विजयसाठी. पुन्हा एकदा अंगावरती प्रहार केलेला आहे बघा. भिलाल आहे त्या ठिकाणी शॉट थर्डमॅनला. खूप छान अशी ट्रायडन नवी मुंबईची आपण टीम पाहतोय, ज्या ठिकाणी भिलाल आहे. शॉट फाईन लेगला जर पाहिलं तर अजिंक्य ज्या पद्धतीने आपण पाहतोय सानप यांच्या माध्यमातून स्पर्धा आहे. मात्र या स्पर्धेमध्ये नेहमीच उमर 11 याचं एक वेगळं योगदान आणि उमर 11साठी नेहमीच प्रतिनिधित्व करणारा अनिकेत सानप याला आपण शॉट थर्डमॅनला पाहतोय. स्ट्राईकला आता विनायक, एक डेंजर बॅट्समन आहे. आघाडीचा फलंदाज म्हणून मार्शल 11 या संघाचा एक आधारस्तंभ. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं असतील आणि या 2 पॉवर प्लेची षटकं आहेत, म्हणूनच विनायकला वरती आपण आघाडीला पाठवलेला आहे. अंकुर ओव्हर द विकेट आणि मिस्टाईन स्ट्रोक आहे. पूल करायला गेले होते, बॅटच्या वरती लागला चेंडू, मिडल करू शकले नाही. पहिला गडी बाद होतोय विनायकच्या रूपामध्ये. श्री गणेशा करतोय अंकुर. जितना ज़्यादा था बल्लेबाज अच्छी तरह से नहीं खेल पाए. मिस्टर स्ट्रोक था. ये ताकत है अंकुर की. शोल्डर का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं. एक बार फिर हार्ड एंड गेंदबाजी करते हैं. गति है इनके पास. तो पहली गेंद पर एक बार फिर चौका आने के बाद अंकुर सिंह भारतीय टीम के कप्तान थे पाकिस्तान के खिलाफ और भारतीय टीम के लिए इन्होंने नेतृत्व किया था. बढ़िया गेंदबाजी कर रहे. कमबॅक करने का मौका अंकुर सिंह को मिलता हुआ. नक्कीच कमबॅक करण्याची संधी ट्रायडन नवी मुंबई अमित बाबा ठवाळ यांनी तयार केलेला संघ आहे. ट्रायडन नवी मुंबई जर आपण पाहिलं तर सुप्रीमो चषकाचे देखील 2 वेळा विजेते ठरले. गतवर्षी देखील जर आपण पाहिलं तर यावर्षी देखील अप्रतिम अशी कामगिरी आणि अंकुर सिंग या खेळाडूला आपण नेहमीच रायगड संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहतो. मात्र एक चांगली बॅलन्स साईड आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला गडी बाद करून देतो आपल्या संघाला. एक चांगली सुरुवात. अ ड्रीम स्टार्ट हॅज बीन गिवन इन द फर्स्ट ओव्हर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट कामेश पेडणेकर. आणि या ठिकाणी स्वीप करण्यासाठी गेले होते, लवकर स्ट्रोक खेळले होते, मात्र या ठिकाणी संधी होती यष्टीरक्षकाला आणि धावचित होता वाचले त्या ठिकाणी. मात्र या दरम्यान दोन्ही फलंदाजांना वेळ होता आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या धावून पोहोचते ती म्हणजेच 6. पहिलं षटक योग्य दिशेवर नियंत्रण केलेलं आहे. पहिल्याच जर आपण मॅचचा आपण सामन्याचा जर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये सत्यम आणि वैभव लांबे आणि सत्यम चौधरी या दोघांनी नक्कीच प्रभावित केलं होतं. आणि केडी जो आपण साई माऊली संघाचा गोलंदाज पाहिला त्याने देखील प्रभावित केले. मात्र बघूया पुन्हा एकदा सज्ज होतोय विजय. ओव्हर पिच चेंडू जलद गतीने टाकला होता, टायमिंग करू शकला नाही आणि या ठिकाणी अनिल उपाध्याय सर या ठिकाणी लेग बायच्या माध्यमातून 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या धावून पोहोचते 7. ओनली बॉल लेफ्ट ऑफ दिस फर्स्ट ओव्हर. ट्रायडन नवी मुंबई विरुद्ध मार्शल 11 या 2 संघांमध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे यूट्यूबच्या माध्यमातून आमचे सर्व क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहतात आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू तर मात्र बाहेर काढलेला अवे फ्रॉम द बॉडी ऑफ द बॅट्समन. पंचांचा इशारा येतो वाईड. सो 1 रन ॲडिंग इन द स्कोर. स्कोर मूव्स टू 8. वी आर वॉचिंग राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023, द 8th edition that we are celebrating here at General Arun Kumar Vaidya Ground, MHB Colony. ओव्हर द विकेट नेक्स्ट डिलिव्हरी. शॉट चेंडू आणि अप्परकडे या ठिकाणी कव्हरच्या वरून खेळून काढलेला आहे. मात्र 1 धाव तो पूर्ण केले. कॉल देते 2 धावांसाठी आणि धावावं लागणार आहे विजयला देखील. 3ऱ्या धावेसाठी जाणार का? मात्र कामेश तयार होते. कामेश ओम युवा
या खो खो संघाचे प्रशिक्षक आहेत गोखले कॉलेजचे देखील प्रशिक्षक आणि चांगल्या प्रकारे या मैदानावर सराव करतायत. चांगला अनुभव आहे. पहिल्या षटकानंतर जर पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतोय 10. राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 8वं पर्व आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं प्रशांत सर तर सुंदर सुरुवात विकेट मिळालेली आहे. मात्र कुठेतरी एक पार्टनरशिपची गरज आहे आणि तरच आपण धावसंख्या चांगली मिळू शकता. राजू, जिस तरह से देखिए पहले ओवर की जो कहानी है, चौके के साथ शुरुआत हुई, पहली गेंद पर चौका है, तो उसके बाद में अंकुर सिंह ने कमबैक भी किया है. दूसरी बात, 5 गेंदों में कोई विकेट नहीं गिरा है. तो पहला विकेट जल्दी गिरा था. विकेट के ऊपर खड़े रहने की ज़रूरत है. अगर आप विकेट के ऊपर खड़े रहेंगे तो एक साझेदारी बनेगी और रन भी बन सकते हैं. तो सकारात्मक सोच के साथ खेलने की ज़रूरत है. पहले ओवर की कहानी बिल्कुल 50-50 रही है. एक विकेट खोया, एक बार फिर 10 रन भी बने हैं. तो एक अच्छा ओवर था दोनों के लिए. नक्कीच. आणि या मैदानावर जर आपण पाहिलं प्रशांत सर तर राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफीमध्ये मॅक्झिमम धावा होताना पाहायला मिळत आहेत. 65, 70, 72, 75. यावर्षी 6 ओव्हरचे सर्व सामने आपल्याला पाहायला मिळतील. 6 षटकांचे आणि फायनल शेवटच्या दिवशी आपल्या 2 सेमीफायनल फायनल 8 षटकांचे सामने राहतील. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो मॅक्झिमम या परिसरातीलच गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसरमधील 10 संघ नेहमीप्रमाणे खेळतात. ही एक मोठी जमेची बाजू आहे. गोलंदाजी करण्यासाठी येतोय ऐश्वर्य कॉमेंट्री बॉक्स इन कडून ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वाईड यॉर्कर, नो क्लू व्हॉट्स एव्हर. पंचांकडे दाद मागितले जाते. आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावलेला आहे आणि पहिला गडी बाद होतोय. धीरज ओवळे सर जे प्रमुख अंपायर या ठिकाणी निर्देश करतात, कारण फुलर लेंथ होता, पूर्णतः तयार नव्हते. बॅटची कडा घेऊन या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती करतोय, प्रमुख प्रवेशद्वाराजवळ कोणीही आपल्या मोटरबाईक पार्क करू नका प्लीज. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. मार्शल येतोय, मात्र तुर्तास थोडा वेळ आहे. पुन्हा एकदा आपण प्रशांत सरांकडे जाऊया. चांगला गोलंदाज आहे. आपण पाहणार आहोत अंकुरला पाहिलं, आता ऐश्वर्याला पाहतो, अनिकेत सानपला देखील पाहणार आहोत. एकंदर एक चांगला बॅलेन्स संघाचा पाहायला मिळतोय. एक गेंदबाजी का जो यूनिट था जिसमें आप प्रमुख गेंदबाज अंकुर को देख रहे हैं, ऐश्वर्य देखकर, तो बहुत ही ज़बरदस्त मजे में खिलाड़ी है. अभी ये गेंद देखिए राजू, फुल लेंथ गेंद थी, थोड़ी ऑफ स्टंप के बाहर, बल्लेबाज को थोड़ा आगे खेलने की जरूरत थी. बैकफुट पर खेले, लेट हुए और इसीलिए वो बाहरी किनार लगा. लेट खेलने का जो खामियाजा बिल्कुल बल्लेबाज को भुगतना पड़ा. और विजय, विनायक, ये दोनों बल्लेबाज बैक टू द पेवन चले गए हैं. मार्शल मैदान के अंदर है और पहली गेंद पर जब राजू सफलता मिलती है ना, तो गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ जाता है. नक्कीच. जेव्हा अशा प्रकारची विकेट मिळते पहिल्या चेंडूवर, तो आत्मविश्वास दुणावलेला आहे आणि नक्कीच आत्मविश्वास उंचावलेला आहे, तो म्हणजेच गोलंदाजचा. स्ट्राईकला स्वतः कर्णधार मार्शल, महत्त्वाची कामगिरी बजावणारा खेळाडू संघाचा. आता मात्र रायझिंग डिलिव्हरी, ज्या चेंडूचा वापर करण्याचा एक ब्रह्मास्त्र यॉर्कर आहे, मात्र कमी जर आपण पाहिलं जास्त धावगती नाही आहे आणि धावगती वाढवणं गरजेचं आहे. मात्र ज्या प्रकारचा रनअप आहे गोलंदाजचा, खूप चांगल्या प्रकारचा लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू, अनुभव आहे आणि प्रगल्भता आहे, ज्यामुळे मॅच्युरिटी लेवल आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळेस गोलंदाजी करतो. आता मात्र हलक्या हाताने या ठिकाणी ऑन साईडला फक्त दिशा देतोय, एक धाव पूर्ण करतोय, कॉल करतोय. त्या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारचा रिप्लाय दिला, हे आवश्यक असतं. ज्या प्रकारे कॉल दिला होता मार्शलने आणि धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावसंख्या, 2 गडी बाद. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्ले, कारण पहिले 2 पॉवर प्ले, या पॉवर प्लेमध्ये नक्कीच बॅट्समन जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करतील. विशेषतः 12 बॉलमध्ये 25 ते 30ची जर स्टार्ट दिली तर उर्वरित 24 चेंडूमध्ये 40 केल्या तरीसुद्धा या ठिकाणी एक 65-70 धावांचं एक कॅल्क्युलेशन लक्ष आपण ठेवू शकता. ऐश्वर्य आणि या ठिकाणी हुक करतोय चेंडू, ते डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने, 1 बाउन्स. हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. एक गाणं घेऊया आणि परत म्युझिक.
फलंदाज, एक चांगली चोरटी धाव ज्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, आणि एकेरी दुहेरी धावा घेऊन तुम्ही धावफलक हलता ठेवणं गरजेचं आहे. मध्ये चौकार षटकार आला तर नक्कीच तुमची धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. एकूण धावसंख्या 17. दुसऱ्या षटकातील एकमात्र चेंडू शिल्लक आहे आणि पॉवर प्ले मधला हा शेवटचा चेंडू राहील. ऐश्वर्य तयार. आता मात्र बॅटची कडा घेऊन थोडं स्टेप आउट केलं होतं, डान्सिंग डाऊन द ट्रॅक जाऊन खेळायचं होतं. बॅटची कडा घेऊन यशरक्षक हातातून झेल मात्र सुटतोय, जीवनदान मिळतंय. षटक क्रमांक दुसरं आणि 2 पॉवर प्ले समाप्त होत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 17, 2 गडी बाद. इस ओवर में बढ़िया गेंदबाजी ऐश्वर्य द्वारा हुई है और शानदार तरीके से अच्छी वो गेंदबाजी करते हुए बांध के रखा, ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया और 2 ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 17 रन और पानी की ज़रूरत है मैदान के अंदर. जो प्रमुख गेंदबाज खास करके राजू है, आज अंकुर सिंह और अश्वर ने पहले ओवर में अंकुर ने 10 दिए थे रन और उसके बाद में इस ओवर में केवल 7 आए. तो बढ़िया गेंदबाजी की, 2 विकेट गिर चुके हैं, 2 विकेट के नुकसान पर 17 है. तो पावर प्ले बिल्कुल गेंदबाजों की तरफ चला गया और टाइटन नवी मुंबई ने टॉस जीता था, फील्डिंग करने का फैसला किया था. पानी की जरूरत है मैदान के अंदर, अंपायर का इशारा. वो जो अतिरिक्त खिलाड़ी है, पानी की जरूरत है मैदान के अंदर. कुछ देर के लिए खेल रुका हुआ, लेकिन 2 ओवर का खेल अगर देखें तो बिल्कुल ट्राइडेंट नवी मुंबई ने प्रोफेशनल गेंदबाजी क्या होती है वो दिखाया है. सामने से अब बल्लेबाज मार्शल बहुत अच्छे खिलाड़ी है, कामेश भी एक बार फिर बहुत अच्छे तकनीक के साथ खेल रहे हैं, थोड़ा संयम के साथ, और आगे आने वाले 3-4 ओवर तक खेलेंगे तो मजा आएगा और एक अच्छी साइडरी बनेगी तो एक फाइटिंग टोटल बन सकता है. नक्कीच एक फायटिंग टोटल बनू शकते आणि आपण म्हटलं त्याप्रमाणे मुंबई नेहमीच फिरकीसाठी ओळखली जाते. या अगोदर देखील सुनील इंदुलकर यांचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आता या ठिकाणी फिरकीचा जादूगर अकीमभाई, बी लेटेड हैप्पी बर्थडे आपके भी, जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. लेकिन गेंदबाजी के लिए यहाँ पर अनिकेत सानप, जिस तरह से आपने कहा सही फरमाया, ये मैच में बनाने के लिए यहाँ पर बेहतरीन एक साझेदारी की जरूरत दोनों बल्लेबाजों को, आणि दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगली जर पार्टनरशिप झाली तर मगाशी आपण पाहिले 55 धावा जे टार्गेट होतं, कदाचित 60-65 धावा देऊ शकतात मार्शल 11 गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर द विकेट अनिकेत, आणि सरळ बॅटने या ठिकाणी चेंडूला हाफ फॉली घेऊन खेळलेला आहे अलॉंग विथ द कार्पेट लॉंग ऑफला. 1 धाव ज्या ठिकाणी रवी फील्ड करतोय, एका धावेने धावसंख्या 18. अशू आमचे MHB कॉलनीचे अजून एक जबरदस्त खेळाडू. तर अशू आपलं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आपण या अगोदर देखील पाहिलं, या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी नेहमीच ज्यांची उपस्थिती, तानाजी कुटे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर खाडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संतोष सक्सेना सर आणि भरत वाघेला सरांना विनंती करतोय की कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी स्वागत आपण करूया. मात्र एक जबरदस्त चेंडू फुल करण्यासाठी गेले, निश्चितच मात्र रिव्हर्स होता अटेम हा, कारण राईट हँड बॅट्समन आहेत. कामेशला कल्पना आहे की चेंडू टर्न झाल्यानंतर मला रिव्हर्सची एक संधी मिळू शकते. आपण या ठिकाणी सत्कार सन्मान करत आहोत भरत वाघेला सर, राजेंद्र 11 बंड्या स्पोर्ट्ससाठी ज्यांनी सुरुवात केली, बंड्या 11 MHBचा स्थानिक संघ घेऊन, आणि तदनंतर टेनिस विश्वामध्ये एक आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणारे. आता मात्र या चेंडूला चांगलं टाइम करतोय खेळाडू, त्या ठिकाणी आहे डीप मिड विकेटला, खेळाडू बाद गॉन. तर एक सत्कार आपण या ठिकाणी घेत आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अजिंक्य सानप यांच्या खूप छान असं नेहमीच योगदान, आणि यांच्याच माध्यमातून याच ठिकाणी स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी आपण पावसाळी क्रिकेट देखील स्पर्धा पाहतो. या आयोजक म्हणून देखील अप्रतिम. तर एका बाजूला रेल्वेचे हेड कोच आणि मुंबईसाठी ज्यांनी आपलं योगदान दिलेले असे खेळाडू यांचा सत्कार, संतोष सक्सेना यांचा सत्कार आपण नक्कीच केलेला आहे. धन्यवाद संतोष सक्सेना सर आणि भरत वाघेला सर, ज्यांच्या माध्यमातून नवनवीन खेळाडू तयार होत आहेत आणि नवोदित खेळाडूंना एक नवसंजीवनी मिळत आहे. मगाशी आपण अंडर-22 सत्यम चौधरी कौसागाव चषकामध्ये जबरदस्त निर्धाव षटक, प्रबोधनमध्ये यावर्षी अप्रतिम कामगिरी, मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. नवीन फलंदाज आदी, गतवर्षी याच मैदानावर 22 चेंडूमध्ये 52 धावा कुठल्या होत्या, तो बॅट्समन आता येतोय खेल महोत्सवमध्ये. आदित्य
एक जबरदस्त या संघाचा आधारस्तंभ म्हणून युवा खेळाडू आहे. त्यामुळे प्रशांत सर याच्याकडे देखील लक्ष असेल. युवा खेळाडूंसाठी एक संधी आहे आणि अनिकेतला कल्पना आहे की ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला करायची आहे, ज्या प्रकारचा फलंदाज समोर आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडा बॅक ऑफ द लेन मागे ठेवला आणि तिथून टर्न केलेला आहे. हीच ओळख आहे. यावर्षी चारकोपच्या स्पर्धेमध्ये सलग 10 चेंडू निर्धाव टाकणारा हा खेळाडू आहे. गोलंदाज फिरकीचा जादूगर म्हणून देखील त्याची ओळख आहे आणि आपला नावलौकिक साजेसा करताना ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करत आहे. पुढचा चेंडू आता मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन सरसावता चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या खाली इथला लागला आणि चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला एक धाव. या एका धावेने धावसंख्या सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19. 3 षटकानंतर 19 धावा. प्रशांत सर या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. 3 ओव्हर के समाप्ति के बाद 19 आणि यानंतर पुढचे प्लॅन काय असू शकतो? राजू, जिस तरह से मुकाबला चल रहा है, आज नवी मुंबई के पास 3 अच्छे गेंदबाज, एक तो स्टार्ट किया था अंकुर ने, उसके बाद में ऐश्वर्य गेंदबाजी करने के लिए आए थे, तो अब तीसरा ओवर आप देख रहे तो बहुत बढ़िया गेंदबाजी की गेंदबाज अनिकेत सानप ने. तीसरा ऑप्शन तो आपने देखा, चौथा ऑप्शन बिल्कुल एक खिलाड़ी है जिनके ऊपर चर्चा होगी. अभी 3 ओवर की जो कहानी रही है जिसमें बढ़िया गेंदबाजी, एक सटीक लाइन के साथ गेंदबाजी की, अच्छा वेरिएशन था. मैंने यूनिट की बात की तो बिलानी का एक चौथा ऑप्शन है और अब चक्कर ऐश्वर्य गेंदबाजी करने के लिए तो एक अच्छा यूनिट है. उनके सामने आपको तगड़ी बल्लेबाजी करने की जरूरत है. नक्कीच तगडी बॅटिंग करणं गरजेचं आहे. ऐश्वर्याचा पहिला चेंडू हा देखील ऑफ स्टंपच्या बाहेर. पहिला चेंडू पंच धीरज सर या ठिकाणी वाईट घोषित करता. अवांतर धावसंख्या 20. कॅल्क्युलेशन करावं लागेल आदित्यला आणि मार्शलला. स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधाराला कल्पना आहे आपल्या बॅट्समनची निश्चितच स्ट्रेंथ काय आहे, त्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. आदिला सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ऐश्वर्या. आकुटप्प्याचा चेंडू फुल करायला गेले, थोडं आसामच्या बाहेर निघाले होते, मात्र या ठिकाणी पूर्ण टायमिंग करू शकले नाही प्रॉपर आणि चेंडू बॅट आणि नक्कीच कुठला संपर्क होत नाही. ज्या प्रकारचं लवकर खेळायला गेले, यष्टीरक्षकाच्या हातात चांगली गोलंदाजी होत आहे. हीच गोलंदाजी जसं प्रशांत सर यांनी सांगितले 3 महत्त्वाचे जे युनिटमध्ये बिलाल अजूनही त्यांचा ट्रम्प कार्ड बाकी आहे, मात्र अप्रतिम कामगिरी. पुढचा चेंडू आता मात्र ओरपी चेंडू घेऊन तुमच्या थोडा बाहेर काढला होता आणि ज्या पद्धतीने खेळून काढलेला आहे लॉंग ऑफला अंकुर स्वतः आहे. 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22. मार्शल और एक तरफ आदित्य जिनके पास काबिलियत है, लेकिन क्वालिटी गेंदबाजों के खिलाफ आपको क्वालिटी स्ट्रोक खेलने पड़ेंगे. गेंद को पढ़ने की ज़रूरत है. यहाँ मैच में अभी भी रन बन सकते हैं. नक्कीच धावा होऊ शकतात. ती बॅटिंग करावी लागणार आहे ऐश्वर्या. स्लोवर 1 गती परिवर्तन आपल्या जाळ्यामध्ये अडकवतोय खेळाडू, त्या ठिकाणी येतोय, मात्र त्याला चकून चेंडू होते 2 धावांसाठी. बघूया आधी जातोय का 3ऱ्या धावेसाठी, जोपर्यंत कॅल्क्युलेशन केलेलं आहे 3ऱ्या धावेसाठी. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हेच तुम्हाला करावं लागेल, कारण मोठमोठे फटके जर आले तर नक्कीच तुम्ही क्षेत्ररक्षकांवर दबाव आणू शकता आणि त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये. मार्शल आणि आदित्य या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप होत आहे. उदय लब्धे आमचे चारकोपचे एक समालोचक आणि एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. एक पॅशन क्रिकेट आहे त्यांचं देखील आणि ते देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हकीम भाई यहाँ पर उपस्थित है, आपका भी हार्दिक स्वागत. और निश्चित तौर पर जो सभी दर्शक यहाँ पर बड़े तादाद में निश्चित तौर पर उपस्थित है. फिर एक बार अगली गेम तर मात्र कवरच्या दिशेने बघा जास्त जर टप्पा पाहिला प्रशांत सर तर टप्पा हाच आहे की वाईड यॉर्कर फुलर लेन टाकतोय, कुठल्या प्रकारची संधी नाही. एकमात्र चेंडू त्याने थोडासा चेक करण्यासाठी शॉट टाकला होता जो मिळाला नव्हता आधीला. और देखिए इनकी ताकत वही है, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी करते, टप्पा खाने के बाद थोड़ी गेंदें हरकत भी कर रही है. नियंत्रण अच्छा है. बाउंसर जो डाल रहे हैं वो सरफर डिलीवरी है, स्टंप के अंदर आ रहे हैं वो भी सरफर डिलीवरी है. तो बढ़िया तरीके से अच्छे इंटेंट के साथ गेंदबाजी मैदान के अंदर ऐश्वर्य द्वारा खेळायचा होता, लॉफ करायचा होता, मात्र बघा पुन्हा एकदा बॅटची जी फ्लो होता, स्विंग ऑफ द बॅट होता, बॅटच्या खाली येतला लागला आणि चेंडू आता शॉर्ट स्क्वेअर लेगला. 2 धावांनी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते. या 2 धावांनंतर आपण पाहतोय ती म्हणजे 27. खूप छान अशी गोलंदाजी होत आहे मैदानात. ट्रायडन नवी मुंबई विरुद्ध सुरू असलेला सामना मार्शल 11 हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवातीला आपण विनायक आणि आपण पाहिलं विजयला, ते परतल्यानंतर कामेशने बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्या संघामध्ये जान घेऊन आले आणि आता एक चांगली पार्टनरशिप होत आहे. ऐश्वर्या स्लोवर 1 बॅक ऑफ द लेन, थोडासा मागे ठेवला टप्पा आणि हीच ओळख आहे ऐश्वर्याची. पंचांचा इशारा येतोय बायच्या रूपामध्ये 1 धाव आणि
या एका धावेने धावसंख्या 28. तर 4 ओव्हर नंतर धावसंख्या 28. 7 ची सरासरी सुरू आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. गाणे के साथ वापस आएंगे आणि मैदानावर पाणी घेऊन निश्चितच आपले जाणार आहेत खेळाडू. मात्र तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया. आमच्या दरम्यान या ठिकाणी प्रशांत सर देखील जुळतील की यानंतर 2 ओव्हरमध्ये किती धावा होणार. म्युझिक के साथ वापस आएंगे. म्युझिक. आसमां को छू कर देखा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी ज्या वेळेस बोरिवलीकरांसाठी जी कविता नेहमीच वाचन करतो ही लेखणी, नक्कीच हे शब्द लेखणी याचे उद्गाते या ठिकाणी उपस्थित आहेत. ते म्हणजे सुपेंद्र पंडित सर. आपलं देखील हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट. आता मात्र जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी. इट्स अ फास्टर वन. बॅट्समॅन डिडंट गेट प्रॉपर कनेक्शन for that particular delivery bowled by Ankur Singh, and score remains as it is 30 for 3 wickets. 5वं षटक प्रशांत सर सुरू आहे आणि दोन्ही फलंदाज प्रयत्न चालू आहे की थोडंसं स्ट्रगल करत आहेत. मात्र जे टायमिंग प्रॉपर टायमिंग झाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो तो मात्र या ठिकाणी एखादा चौकार षटकार आला. मगाशी म्हटलं तुम्ही 3 ते 4 षटकार जर आले, जर मोठे फटके आले तर नक्कीच ही मॅच चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंकुर. आता मात्र पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूला खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण केली. 2 धावा पूर्ण होत आहेत. आधीला डेंजर एंडला धावायचं होतं. चुरट्या धावा आपल्याला छान पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावा. मात्र मोठे फटके देखील आत्ता जी स्थिती आहे त्या स्लॉग ओव्हर्समध्ये येणं गरजेचं आहे. बिल्कुल सही कहा. जिस तरह से मुकाबला चल रहा है, इस मुकाबले में बल्लेबाजों को रनों की भूख को बढ़ाने की ज़रूरत है. आपने समय दिया है, संघर्ष भी किया है. एक अच्छा स्ट्रोक आपको खेलना होगा. एक गेंद अगर बल्ले के बीचों बीच लगेगी तो एक बार फिर आप कमबैक करेंगे. अभी सटीक लाइन के साथ गेंदबाजी गेंदबाजों की तरफ से हो रही है. नक्कीच अचूक टप्पा, अचूक दिशा आणि योग्य नियंत्रण, कंट्रोल छान आहे. पुढचा चेंडू. गती परिवर्तन, थोडं एक्स्ट्रा एफर्ट, थोडंसं आपण पाहतोय व्हेरिएशन्स करायला गेले. ऑस्टनच्या जास्त बाहेर निघाला. जो टर्न स्लोअर वन करायचा होता. इट्स अ टिपिकल अंकुर सिंग डिलिव्हरी. मात्र पंचांचा इशारा येतो वाईट. एका अवंतर धावेने धावसंख्येत भर पडते. 3 for 3. 33 गडी बाद. 5वं षटक मार्गस्थ. स्ट्राईकला मार्शल 11 संघाचे स्वतः कर्णधार मार्शल डिट्टो. पुढचा चेंडू. लेग स्टंप पिचिंग आपण पाहतोय आणि अनिल उपाध्याय जे ऑफिशियल्स या ठिकाणी वळत आहेत आणि सांगत आहेत हा वाईड आहे. अवंतर धावसंख्या 34. 3 गडी बाद. प्रशांत सर जर पाहिलं तर अशा प्रकारचे नक्कीच विफट्स गोलंदाज देखील तयार करताना आपण मगाशी देखील तोच उल्लेख केलात की एखादा चांगला तुम्ही चेंडू मिडल केलात, षटकार चौकार आला तर नक्की तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढेल आणि धावसंख्या एक चांगल्या सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळेल. बघूया अंकुरचा पुढचा चेंडू कोणत्या स्वरूपाचा असेल. हा देखील आखूड टप्प्याचा चेंडू. जलद गतीने बॅट्समनला थोडंसं बॅकफुटला जायला भाग पडतायत. चेंडू खेळून काढलेला आहे स्क्वेअर लेगला. सोपा या ठिकाणी रनआउट होऊ शकला असता, मात्र नाही, ते होऊ शकले नाही. 2 धावा पूर्ण आणि 3ऱ्या धावेसाठी या ठिकाणी स्वतः बाद होतोय मार्शल आणि 3ऱ्या धाव घेताना बाद होऊन धावसंख्या नक्कीच पुढे जाईल. मात्र एक विकेट मिळते. एक गाणं घेऊया आणि परत येऊया. गाणे के साथ.
क्षमता आहे, हा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. गतवर्षी देखील जर आपण पाहिलं तर अप्रतिम कामगिरी, आणि या वर्षी देखील ज्या स्थितीत आलाय, जी स्थिती त्याला सुटेबल आहे, जे मोठमोठे फटके खेळू शकतो. इस वक्त अगर देखिए रणनीति क्या थी गेंदबाजों की, छोटे कद के बल्लेबाज स्ट्राइकर इन पर है मार्शल जैसे, तो गति के ऊपर सवार होकर बाउंसर डालते गए, एक बार बॉडी लाइन गेंदबाजी वो करते रहे, इसीलिए परेशानी हुई आज बल्लेबाजों को नहीं. और क्लीन बोल्ड और एक बेहतरीन विकेट, बड़े स्ट्रोक के लिए गए थे और पूरी तरह से चारों खाने छेद. आदित्य बैक टू द बैवलेन. और जिस तरह से प्रशांत जी यहाँ पर जो गेंदबाजी कर रहे थे, इसकी पहली वाली गेंद शायद वो ट्राई कर रहे थे कि ये आने वाली गेंद शायद प्रोबेबल इट विल बी द बाउंसर, लेकिन नीचे रहती हुई गेंद और क्लीन बोल्ड. दोबारा देखिए गति के ऊपर सवार होकर बहुत बढ़िया गेंदबाजी और रफ्तार में गिरफ्तार किया. गेंद को थोड़ा बैकफुट पर खेलने का जो प्रयास किया गया था, गेंद को आपको आगे खेलना था और बैट और पैड के बीच का जो फासला है उसको चीरती भी गेंद सीधी स्टंप के ऊपर चली गई. बढ़िया गेंदबाजी. बाउंसर के बारे में मैंने चर्चा की, एक बार फिर देखिए लेन में उन्होंने मेरेशन किया, अनुशासन के साथ गेंदबाजी हुई है नई मुंबई टाइटन की तरफ से. बहुत बढ़िया प्रदर्शन हुआ है. अब देखिए एक कदम आगे सोचने का समय आ गया है बल्लेबाजों के लिए. अगर आप एक कदम आगे नहीं सोचेंगे तो गेंदबाज आपके ऊपर हावी होकर गेंदबाजी करेंगे, और पहले 4 ओवर में इस तरह से आपने कहानी जरूर देखी है. नक्कीच. अगली गेंद लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आहे, आधी केलेला चेंडू, पंचांचा इशारा येतो वाईड. थोडंसं सेट करतोय असं वाटत नाही की गोलंदाज जरी वाईड घेत जात असले तर सुद्धा गोलंदाज थोडंसं या ठिकाणी जो बॅट्समन आहे त्याची अग्निपरीक्षा घेतोय, माइंडसेट त्याचा तयार करतोय. बिल्कुल बढ़िया लाइन के लेंथ के साथ गेंदबाजी कर रहे हैं. कभी कभार क्या होता है कि गति के ऊपर सवार होने की जब कोशिश करते हैं आप, तब लाइन थोड़ी खराब हो जाती है, लेग स्टंप के बाहर गेंदबाजी होती है. अभी देखिए ऑफ स्टंप के बाहर गति परिवर्तन किया गया था. इन्होंने बहुत अच्छी गेंद बाउंसर डाला, एक बार फिर लेन गेंदबाजी की, 2 मीटर के अंदर गेंदबाजी की है, क्रैम्प करने का प्रयास किया गया है. तो 2 ओवर का खेल अंकुर सिंह का बहुत ही बढ़िया रहा है. 5 ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 37 रन. अभी भी राजू 1 ओवर का खेल आना बाकी है, लेकिन 1 ओवर क्या बिलाल गेंदबाजी करने के लिए आएंगे? बिल्कुल इनके पास विकल्प बहुत ज़्यादा है, तो बिलाल को गेंदबाजी करने के लिए आए हैं. और अब जाकर इस मुकाबले में मार्शल 11 के जो 2 बल्लेबाज, एक तरफ स्वराज और अनिल, दोनों को कम से कम 6 गेंदें मिलेगी, और 6 गेंदों में आपको 3 या 4 बड़े शॉट खेलने हैं. अग्नि परीक्षा है मैदान के अंदर बल्लेबाजों के लिए. नक्कीच अग्निपरीक्षा आहे. आणि बघा या अग्निपरीक्षेमध्ये अजून जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर आता येतोय अजून एक स्वार होऊन गोलंदाजी करणारा, गतीवर स्वार होणारा, तो म्हणजेच बिलाल. यावर्षी अप्रतिम अशी कामगिरी, वेगवेगळ्या स्पर्धा गाजवल्यात. गतवर्षी युवा सेना चषक, यावर्षी जर पाहिलं तर सुप्रीमोमध्ये अप्रतिम कामगिरी, आणि नुकतीच मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये देखील पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणे. नक्कीच या ठिकाणी धीरज होवळे वाईट घोषित करतायत आणि 51 धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38. धीरज होवळे साई 11 या संघाकडून देखील गेली 10-12 वर्ष ज्यांना क्रिकेट खेळताना आपण पाहिलं, तदनंतर सँडी एस पीसाठी काही वर्ष खेळले, आणि आता मात्र आपण ऑफिशियल्स म्हणून कामगिरी पाहतोय. धीरज होवळे जे प्रमुख पंचांच्या भूमिकेत, बिलाल सज्ज, अनिलसाठी पुढचा चेंडू. हा देखील बघा यॉर्क करण्याचा प्रयत्न आहे, पंचांचा इशारा येतोय वाईड, आणि या वाईडने धावसंख्या पुढे सरते 39. प्रयत्न हाच आहे प्रशंसन की वाईड यॉर्कर नाही, मात्र फुल ब्लॉक ऑलमध्ये जो यॉर्कर, टिपिकल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जे बाहेर आपण पाहतोय. दोन्ही सलग ते चेंडू अंकुर आलेले आहेत, ते देखील हेच सांगत आहेत की तुझा टप्पा जर निघाला चांगला तर निश्चित या ठिकाणी यश मिळेल, आणि टप्पा आवश्यक आहे. या अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतो की टप्पा फार महत्त्वाचा ठरतो, आणि तो या ठिकाणी द्यावा लागेल. पुढचा चेंडू, आणि बघा ब्लॉक ऑल म्हणतोय मी, मगापासून 2 वेळा यॉर्क केले होते, ते बाहेर निघाले, आणि आता मात्र यशस्वी होतोय. एक गाने के साथ वापस आएंगे और अगली चर्चा. मनात तेच होतं की मला स्टंप या ठिकाणी ब्लॉक ऑलमध्ये टिपिकल बुमरा स्टाइल यॉर्कर. राजू कभी कभार क्या होता है कि आप पहला ओवर डालने के लिए आते हो तो बॉडी को खुलने के लिए थोड़ा सा समय जाता है, और आप ब्रॉकल में जाना चाहते हैं, तब जाकर देखिए कभी कभार हाथ कान से ज़्यादा क्रॉस जाता है, तो गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जाते हैं. 2 बार ऐसा हुआ, लेकिन उसके बाद में नियंत्रण था.
बहुत ही बेहतरीन गेंदबाजी ऑन द टोज और ऑन द नोज वाली गेंदबाजी मैदान के अंदर हो रही है। पहले अंकुर, उसके बाद में ऐश्वर्या, अब जाकर यहाँ इनकी एक बार फिर देखे ऑन द टोज गेंदबाजी करना चाहते, अब सफलता मिली है, कॉन्फिडेंस बनने वाला है, बल्लेबाजों के ऊपर प्रेशर तो है और इस दबाव की स्थिति में आपको अच्छी बल्लेबाजी करने का मौका भी, अवसर है, इसको आप एक बार फिर अवसर की तरफ देखें, अवसर है, मौका है। और अब यहाँ से रन बनेंगे तो यूट्यूब पर अब tenniscricket.in के माध्यम से आपको सब लोग देख रहे हैं, क्वालिटी गेंदबाजी के साथ क्वालिटी बल्लेबाजी भी हो जाएगी, तो दर्शक भी एक बार फिर एंजॉय करेंगे। नक्कीच प्रेक्षक देखील आनंद उत्साह साजरा करतील। शेवटचे 5 चेंडू, पहिल्या इनिंग मधले, पुढचा चेंडू बिलालचा आणि शुभम या चेंडूला खेळतोय, लॉंगला ऐश्वर्या आहे, सोपा झेल खेळाडू बाद, अजून एक विकेट मिळते बिलालला, हॅट्रिकची नक्कीच जे यश मिळालं, आपण म्हणालात की ऑन द टोज जबरदस्त कामगिरी आणि त्यानंतर आता खेळाडू बाद झाले, त्यामुळे संधी आहे ती म्हणजे हॅट्रिकची। दूसरी बात, इन्होंने देखिए गेंदबाजी में किस तरह से परिवर्तन किया, पहले वो यॉर्कर के लिए जा रहे थे, 2 वाइड बॉल, उसके बाद में बहुत अच्छी परफेक्ट गिनती ड्रीम बॉल था, अब लेन गेंदबाजी जो टेस्ट क्रिकेट में ज्यादा बार गेंदबाजी होती है ना, उसी तरह से गेंदबाजी कर रहे हैं। अब बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं, रन नहीं बन पा रहे हैं, प्रेशर पूरी तरह से मार्शल 11 के ऊपर है, कोई भी बल्लेबाज मास्टर स्ट्रोक नहीं लगा पाया है अभी। वैसे कोशिश तो दोनों तरफ से जारी है, लेकिन गेंद बल्ले के ऊपर भारी है। नक्कीच गेंद बल्ले पर भारी है, लेकिन अब बल्लेबाज सुनील को एक बड़े हिट लगाने की जरूरत। सुनील और स्वराज ये 2 बल्लेबाज बीच मैदान पर हम देख रहे, आंख ओवर लेकर फिर एक बार बिलाल, रन संख्या 39। ओ अच्छी गेंद, ये भी यॉर्कर था, बच गए वहां पर, हैट्रिक की गेंद थी और जिस अंदाज से यहां पर कि आखिरी कुछ गेंदे खेलूंगा, जिस तरह से यहां पर गेंदबाजी करे, 2 गेंदे जो वाइड थी, उसके बाद क्या कमबैक किया था, पूरी तरह से ब्लॉक हॉल में गेंद क्लीन बोल्ड, उसके बाद एक लेन डिलीवरी थी जिस गेंद को खेल नहीं पाई शुभम, आउट हुए और उसके बाद फिर एक बार यॉर्कर। अगली गेंद बिलाल, पटकी भी गेंद, एक बेहतरीन अंदाज, 1 बाउंस गेंद, डीप लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, चौका, 4 रन। मध्ये आपण पाहिलं तर अजूनपर्यंत 7 धावा आलेल्या आहेत, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। बघूया शेवटचे 2 चेंडू कोणत्या स्वरूपाचे होतील। ओव्हर द विकेट बिलाल, फुलटॉस, लो फुलटॉस चेंडूला कव्हरला खेळलेला आहे, धाव तर पूर्ण केलेली आहे आणि एका धाव्याने या ठिकाणी सुनील मात्र आता बघा या ठिकाणी जोपर्यंत क्रॉस होईल खेळाडू बाद होतोय तो म्हणजे सुनील। आणि एक अजूनही नक्कीच जर आपण पाहिलं निर्णायक की चौकार, बिलाल सज्ज, फुलटॉस या चेंडूला दिशा देतोय, ऐश्वर्या आहे लॉंग ऑनला, एक धाव पूर्ण करतोय, मिस फिल्डिंग होते आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होईल। धाव संख्या आपण पाहतोय, एकूण धाव संख्या या 2 धावांनी 47-48 धावांची गरज आपण पाहतोय। व्यासपीठावर उपेंद्र पंडित सर आहेत, ज्यांच्या लेखणीतून सादर झालेली कविता देखील आपल्याला माहित आहे की बोरिवलीमधील जुन्या खेळाडूंवर त्यांनी ती कविता लिहिली होती की ना हिंदुस्थान ना मुंबईचा आमचाही आगळा इतिहास आहे, बोरिवली उपनगरवासी आम्ही, क्रिकेट आमचाही श्वास आहे, टेनिस क्रिकेटची असेली पंढरी, बोरिवली ही चंद्रभागा आहे, हरेकाच्या मनात इथे जुळलेला क्रिकेटचा धागा आहे, राजा होता कुणी कुणी महाराजा, सम्राट होते कुणी कुणी बादशाह, पण एकच अनभिषिक्त सम्राट शहेनशाह होता अष्टपैलू डावरा दीपक शाह, रती महारथी होते आहेत होतेली, पण त्या प्रतिभेचा खेळाडू ना होता ना आहे आणि पुढेही होणार नाही, मलिंगाची ही शैली आम्ही
कधीच नवी नाही वाटली, कारण त्याही आधी आम्ही गॅब्रियलची गोलंदाजी होती पाहिली. एक वेगळ्या प्रकारचं नेहमीच त्यांचं लिखाण आपण पाहतोय आणि ज्या प्रकारचं त्यांनी विशेषतः काही खेळाडूंचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये भज्जीचा दुसरा, अश्विनचा नकल याचं कधीच नाही वाटलं अप्रूप. संजू वैद्य, सुरेश दळवी यांची आठवण यायची खूप. असाच ढावकुरा भरत वाघेला होता. चोरट्या धावांचा त्याने रतीभर स्पर्धेत घातला होता. लिटिल मास्टर सनी, त्यावर झाल्या कविता पोवाडे. आमचा लिटिल मास्टर होता मंदार गरुडे. बेदरकार तुफानी खेळ पण संयमी शांत होता. चेंडूंच्या टिकल्या करणारा दादरकरांचा श्रीकांत होता. होतकरू खेळाडूंना वाव हा ज्यांचा बाणा होता, असा इक्सर गावदेवीचा हरिराम नाना होता. ज्या प्रकारे जर आपण पाहिली जी खेळाडू आहेत यांची एक वेगळी वैशिष्ट्य म्हणजे चंदू, नंदू, पापे आणि राम, आणि यांची यादी संपणार नाही. हे होऊन गेले आता, यांची गादी घेणार नाही. सुवर्ण युगच होते ते, खेळाचा बाजार नव्हता. बेईमानीने सामना देण्याचा तेव्हा कुणा आजार नव्हता. लिजेंड म्हणा, गुरु म्हणा, शिकण्यासारखं होतं बरंच काही. त्या सभेत मीही खेळलो, रमलो, यासारखे दुसरे भाग्य नाही. उपेंद्र गोविंद पंडित सर यांच्या लेखणीतून सादर झालेली कविता जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि प्रशांत सर, या ठिकाणी सामना जर पाहिलं तर 47 धावा झालेल्या आहेत. 48 धावांची गरज आहे. सर्वोत्कृष्ट आपण गोलंदाजीचा एक नमुना पाहिला. ज्या प्रकारचा बॉलिंग युनिटबद्दल तुम्ही देखील उल्लेख केला होता. जी सुरुवात अंकुरने केली त्याच्यावरती कळत चढवला तो म्हणजेच ऐश्वर्यने, अनिकेत सानो, फिरकीचा जादूगार आणि त्यानंतर भिलाल. एक चांगले युनिट आणि 47 धावांपर्यंत रोखले. 48 धावांची गरज आहे. बघूया काय कॅल्क्युलेशन होतं आहे आणि कशा प्रकारे या मॅचमध्ये कमबॅक करतायत. राजू, जिस तरह से मुकाबला, इस मुकाबले में अगर मार्शल 11 को जीतना है तो उनके लिए विकेट चाहिए. विकेट बहुत बड़ा फैक्टर रहेगा और विकेट एक नहीं, दो नहीं, मतलब एक बार फिर वो गुच्छे में विकेट चाहिए. और पावर प्ले सबसे बड़ी बात है. पावर प्ले में आप किस प्रधानमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलंय तर त्यांना आमंत्रित करतोय आणि यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया प्रशांत सरांकडे. शुक्रिया राजू. क्रिकेट, कबड्डी, उसके साथ खो खो और बहुत सारे जो अच्छे टूर्नामेंट आज मुंबई में हो रहे हैं. अभी फिलहाल जो स्टेट लेवल का कबड्डी का टूर्नामेंट स्पोर्ट आउट के माध्यम से आपने देखा, वहाँ भी इनकी आवाज़ आपने सुनी है. सुब्रमण्य चषक में बिल्कुल आपने आवाज़ इनकी सुनी है. और इससे पहले एक लीजेंड कमेंटेटर बालासुब्रमण्यम अय्यर, इनके भी आवाज़ आपने सुनी है पहले मैच में. अब ये मुकाबला जिसमें 48 रनों की ज़रूरत है. ओंकार देसाई और रवि लिंगाला बीच मैदान पर प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर अब पहुंच चुके हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुनील. पावर प्ले का पहला ओवर, फ्लाइंग स्लिप पॉइंट कवर. इस टक्कर पर खिलाड़ी मौजूद, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है. एक खिलाड़ी लॉन्ग ऑन क्षेत्र में है, यंग खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी. फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त सुनील को. राइट आर्म ओवर द विकेट.
टप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ आते हुए गेंद को बैकफुट जाके खेल दिया, लेकिन हाँ खिलाड़ी बिल्कुल गली के क्षेत्र में मौजूद है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। बल्लेबाज ओंकार देसाई का खाता खुलता हुआ। रवि आक्रामक बल्लेबाज है, ओंकार देसाई आक्रामक बल्लेबाज है और बहुत बहुत बड़ी जिम्मेदारी खास करके अब सुनील के कंधों पर। और सैंडी एसपी के लिए 3 बार ये टूर्नामेंट बहुत अच्छा साबित हुआ है। ओंकार देसाई का पसंदीदा मैदान। सुनील राइट अप ओवर द विकेट। अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते गेंद को जंटल पुश किया था। इस टैक ओवर पर खिलाड़ी मौजूद है दायरे के अंदर और जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए 1 रन मुकम्मल किया है। एसपी सैंडी ने राजेंद्र सैनब मेमोरियल ट्रॉफी में 3 बार खिताब जीतने का काम किया है। शेष इंदुलकर का जो वीडियो था बिल्कुल वायरल हुआ था। आखिरी गेंद पर वो कमाल का स्ट्रोक जड़ा था, छक्का जड़ा था। अब चक्कर ओंकार देसाई ऑन स्ट्राइक, राइट आर्म ओवर द विकेट। सुनील पकाने के बाद उछालते हुए गेंद को हुक किया, बहुत बढ़िया तरीके से गेंद बिल्कुल ट्रैवल होती हुई बॉडी लाइन की तरफ। गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। राजू जबरदस्त स्ट्रोक है ओंकार देसाई के लिए पसंदीदा मैदान, जहां एक बार फिर बहुत सारे रन बनाते हैं। टप्पा खाने के बाद उछालते हुए गेंद इतनी खराब नहीं थी लेकिन स्ट्रोक बहुत अच्छा था बल्लेबाज ओंकार देसाई का। नक्कीच ओमकारसाठी आणि विशेषतः श्रेयस इंदुलकरसाठी हे मैदान फार लकी आहे। 3 वेळा या 7 पर्वातील विजेता संघ आहे आणि यापैकी 1 वेळा ओमकार देसाईला आपण सिरीज देखील पाहिलेली आहे। पुढचा चेंडू सुनील ऑफ टर्म के बाहर अंदर इस कवर क्षेत्र में गेंद को खेलते हुए, क्या बात है। जो गेंदबाजों की करते हैं पिटाई, उस खिलाड़ी का नाम, उस बल्लेबाज का नाम है ओंकार देसाई। बैक टू बैक ये दूसरा चौका, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। मैग्निफिसेंट बैटिंग, अप्रतिम, हीच ओळख आहे, हीच खासियत आहे। या ठिकाणी पुढचा चेंडू स्लोअर वन आणि या चेंडूला ऑफ साइडला शफल होऊन बाय बाय हवाई फायर। चेंडू सीमा पार हा येतोय तुंग षटकार। बघा जर पाहिलं तर रात्रीचे 11 वाजलेले आहेत USA मध्ये आणि त्या ठिकाणी देखील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेशजी सानप ही मॅच ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत। तर गणेशजी सानप साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। ज्या प्रकारचं आयोजन या पहिल्या पर्वापासून आपल्या माध्यमातून आपण पाहत आहोत, अजिंक्य सानप देखील या ठिकाणी आहेत आणि खूप चांगलं योगदान आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत। तर पुन्हा एकदा थँक्स अ लॉट या ठिकाणी गणेशजी सानप जे USA वरून रात्री 11 वाजलेल्या आणि गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं रात्रभर जागून सर्व मित्रमंडळी यांनी या स्पर्धेचा आनंद घेतला। तर एक छान अशी सुरुवात आपण पाहतोय आणि ही ओळख आहे ती म्हणजेच ओंकारची। लगातार 3 चौके आज ओंकार देसाई के बल्ले से आए हैं। रिवर्सिव खेलना चाहते थे लेकिन चारों का ने चित कर दिया। खराब शॉट बल्लेबाज ओंकार देसाई का, पहले विकेट का पतन और गेंदबाज सुनील ने राजू पहला झटका दिया है। जबरदस्त गेंदबाजी, अच्छा कमबैक। एक बार चर्चा तो बिल्कुल जारी रहेगी। गाना लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। राजू आपण बघितलं तर हा फटका चुकीचा होता आणि चुकीला माफी नाहीये। यावेळेला फलंदाज ओंकार देसाईचा बळी मिळवला आहे गोलंदाज सुनील आणि महत्वाचा बळी आहे। नक्कीच खूप छान लय मध्ये वाटत होता आणि असं वाटलं होतं पुन्हा एकदा ओंकार मला 2017-18 मध्ये घेऊन जातोय की का, ज्या प्रकारे बॅटिंग तो करत होता आणि जी सुरुवात चौकार षटकार अप्रतिम, म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारे जे 3 नेत्रदीपक फटके, लक्षणीय कामगिरी आहे आणि बाद होतोय। त्यामुळे नक्कीच थोडंसं काही फॅन फॉलोअर्स आहेत ओंकारचे थोडे नाराज झाले असतील, मात्र या ठिकाणी मार्शल 11 साठी एक महत्त्वाची गोष्ट, त्यांना महत्त्वाची विकेट मिळाली आहे। ओंकार बॅक टू द पॅव्हलियन, त्यामुळे नवीन फलंदाज आता येतोय मॅन फ्रॉम पेन योगेश पवार। लेदर क्रिकेट जबरदस्त, रायगडसाठी नेहमीच एक तारणहार, आधारस्तंभ। संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन इन्होंने किया था और 18 गेंद में 45 रनों की जरूरत थी, तब जाकर इन्होंने डिफेंसिव शॉट खेला था और उसके ऊपर बहुत सारी चर्चा हुई। उसके बाद में क्या कमाल का फिनिश किया था बल्लेबाज योगेश पवार ने। अब जाकर गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ेगा। ओंकार देसाई बड़ा शिकार आपने किया है, स्ट्राइकर पर रवि लिंगाला है। जीतने के लिए अगर देखें तो लक्ष्य 48 रनों का, विकेट बहुत बड़ा फैक्टर रहेगा इस मुकाबले में।
कॉम्बॉक्सिन से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार सुनील। टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को हल्के से खेल दिया। मिड विकेट पर दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया। रन संख्या फिलहाल 17 रन। ओवर यहाँ पहला आप देख रहे हैं, दूसरे ओवर का खेल बिल्कुल मैदान के अंदर अब प्रगति पर है। तो पहले ओवर में रन संख्या 16 थी, 1 विकेट के नुकसान पर शुभम गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाज अब देखिए नॉन स्ट्राइकर एंड से योगेश स्ट्राइकर एंड की तरफ जाते हुए। रवि फिलहाल खेल रहे कुल मिला ओवर। ओंकार के लिए स्टार्ट अच्छा था, 5 गेंदों में इन्होंने 15 रन बनाए थे। शानदार आयोजन पूरे प्रतियोगिता का, टूर्नामेंट के आयोजन करता गणेश सानप साहब बिल्कुल अमेरिका से ये मुकाबला, ये टूर्नामेंट ये देख रहे हैं। योगेश स्ट्राइकर इन पर स्कोर नाउ 17 पर लॉस ऑफ 1 विकेट। ऑफ टाइम के बाहर बैकफुट पर चले गए, गेंद को वापस किया। गैप में खेलते हुए पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन लेने का अवसर है। स्ट्राइक रोटेट करने की कोशिश मैदान के अंदर। मुन्ना शेख और योगेश ये ऐसे 2 बल्लेबाज हैं टेनिस क्रिकेट में जो संयम के साथ क्रिकेट खेलना पसंद करते हैं। अभी देखिए आराम से इत्मीनान के साथ वो सिंगल लिया और दूसरी छोर की तरफ चले गए हैं। नक्कीच खूप छान तंत्रशुद्ध फलंदाजी करणार आहे आणि क्रिकेटमधला जो टेक्निक हा फार महत्त्वाचा या ठिकाणी यूज करत असताना स्ट्राइकला रवी सिर्फ खेलना चाहते थे, जो गलती ओंकार देसाई ने की उसको दोहराने की कोशिश, इसका फायदा बिल्कुल गेंदबाज उठा रहे। शुभम बिंदी गेंद आ रही है और राजू जितनी बिंदी गेंदें आएगी उतना प्रेशर बिल्कुल बल्लेबाजों की तरफ जाएगा। टोटल वैसा बड़ा नहीं है लेकिन तारीफ करने के गेंदबाज शुभम की अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। नक्कीच चांगले रीड केले रवीला आणि त्याप्रमाणे गोलंदाजी करते। शुभमचा पुढचा चेंडू गेंद को कवर की तरफ ड्राइव किया, डीपेस्ट कवर पर खिलाड़ी बॉन्ड पर तैनात है। 1 रन लिया, सिंगल एक बार फिर लेने की कोशिश, स्ट्राइक रोटेट करने का प्रयास कर रहे हैं, स्कोर बोर्ड को चलाने का प्रयास। अगर बिंदी गेंदें आएगी, विकेट आएगा तो बिल्कुल यहां मार्शल इलेवन को कमबैक करने का मौका मिलेगा। ट्राइडेंट नवी मुंबई के लिए वो स्ट्राइक रोटेट करना बहुत जरूरी है। पहले ओवर में स्टार्ट बहुत अच्छा हुआ है, पहले ओवर में 16 रन आए थे, 1 विकेट आपने खोया था। अब जाकर इस ओवर की बात करते रन संख्या कुल मिलाकर स्कोर 19 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है और पावर प्ले ऑन है। पावर प्ले का ये दूसरा ओवर। गणेश सानप इस टूर्नामेंट के आयोजन करता बिल्कुल ये मुकाबला देख रहे हैं। अच्छी गिनती, रक्षात्मक ढंग से खेलते, यह खतरा हो सकता है। ओ करीबी मामला हो सकता था, जंटल पुश किया था। अगर यहां गेंदबाज गेंद को गैदर करते तो बिल्कुल राजू यह खतरा था और मार्शल इलेवन के लिए बिल्कुल वो विकेट चाहिए। नक्कीच दोन्ही बाजूला दोन्ही एंडला या ठिकाणी खतरा होऊ शकला असता, कारण जर चांगला पिकअप करून नॉन स्ट्रायकर एंडला देखील विकेट होती, स्ट्रायकर एंडला थ्रो केला असता तरी सुद्धा अनिल तयार होता, स्वराज त्या ठिकाणी होता, मार्शलच्या हातामध्ये आला आणि नॉन स्ट्रायकर एंडला पुन्हा तो होऊ शकला नाही। योगेश छान या ठिकाणी दोन्ही बॅट्समन आहेत ते आपण म्हणतात ना मेरिट ऑफ द बॉल खेळत आहेत, स्ट्रेट बॅटने खेळत आहेत, कुठल्याही प्रकारचे विडेवाकडे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीत। राजू मैं तारीफ करूंगा खास करके गेंदबाज की, बहुत बढ़िया गेंदबाजी भी कर रहे हैं। और बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, शुभम ने माहौल बनाया था, दूसरे विकेट का पतन होता हुआ रवि बैक टू द पेविलियन जा रहे हैं। बिल्कुल ये मुकाबला जबरदस्त चल रहा है। शुभम ने जो कोशिश की थी वो बिंदी गेंदें आ रही थी, वो सिंगल आ रहे थे, एक बार फिर बड़े शॉट नहीं आ रहे थे, उसका फायदा शुभम को मिलता हुआ। नक्कीच गोलंदाजाला पूर्ण श्रेय जातं ज्या प्रकारची गोलंदाजी या अगोदर आपण अंकुरला पाहिलं होतं, भिलालला पाहिलं, मात्र आता बॅटच्या टोला खाली लागला, जे पूल करायला गेले होते आणि खरोखरच श्रेय ऑल क्रेडिट गोज टू बॉलर शुभम। बढ़िया गेंदबाजी, टप्पा खाने के बाद थोड़ा उछाल मिल रहा था, बैकफुट जाके गेंद को पुल करना चाहते थे लेकिन जल्दी खेले। ये शॉट जब खेलने का एक बार फिर इरादा था तो वो जल्दी खेले, इसीलिए गेंद बल्ले के ऊपर नहीं आई, टो को लगी और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। विकेट कीपर ने बहुत बढ़िया काम विकेट के स्वराज ने किया और अब जाकर दूसरे ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 20, जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। नवीन फलंदाज समाधान मॅन फ्रॉम वर्सोवा, एक जबरदस्त हा देखील युवा खेळाडू आहे। काही वर्षामध्ये अल्पावधीमध्येच या खेळाडून देखील एक चांगलं नावलौकिक मिळवलेलं आहे। राजू सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आता जी टीम खेळते आणि क्वालिफाय झाली तर फायनलला देखील 30 टीम असली पाहिजे आणि तसं नाही घडलं तर संयोजन समिती जो निर्णय घेईल तो त्या टीमला बंधनकारक असणार आहे। कारण क्रिकेटचा खेळ आहे, 2.5 लाखाचं पारितोषिक आहे, मुंबईमध्ये एक मोठी स्पर्धा, आपण मानाची स्पर्धा या ठिकाणी खेळतो आहे, दर्जेदार आयोजन आहे, त्यामुळे आपल्याकडनं देखील त्याच प्रकारच्या सकारात्मक अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो आहे। सेमीफायनलला या ठिकाणी क्वालिफाय झालेला संघ सेमीफायनलमध्ये पूर्णपणे आता जी टीम खेळते ती पूर्णपणे या ठिकाणी असणं फार गरजेचं असेल।
ते बंधनकारक आहे. फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. टप्पा खाने के बाद थोड़ी हरकत करती हुई गेंद, ओहो हो बढ़िया गेंदबाजी गेंदबाज द्वारा. सुनील गेंदबाजी कर रहे हैं और सामने एक दिग्गज खिलाड़ी है, उसके बावजूद एक बार टप्पा खाने के बाद थोडी हरकत कर रही, उछाल कर रही, ले रही है और बल्लेबाज थोडा दिक्कत में आहे. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. नक्कीच. आणि चांगली गोष्ट काय केली मार्शल 11च्या कर्णधाराने, आपला जो स्ट्राईक बॉलर आहे सुनील त्याला परत आणले आणि अचूक टप्पा, अचूक दिशा आणि चांगलं व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी, हेच गमक आपल्याला या गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. और टिप्पा बहुत अच्छा है. एक दो चीजें आप कभी भी नहीं भूल सकते, एक बाहुबली का कटप्पा और गेंदबाज का टिप्पा, तो सही ठिकाने में गेंदबाजी करते हुए परेशान कर रहे हैं. नंबर 4 पर समाधान मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए आए हैं. फ्लाइंग स्लिप गनी पॉइंट, स्ट्राइक कवर लॉन्ग पर खिलाड़ी मौजूद. या ठिकाणी येन पाठक, भारतीय युवा मोर्चा दैसर महामंत्री यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. इन पाठक, आपका भी हार्दिक स्वागत. ऑफ टाइम के बाहर फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया बहुत बढ़िया तरीके से, कप बुक स्टाइल में खिलाड़ी बॉडी पर तैनात है. अच्छी क्रिकेट मैदान के अंदर राजू क्वालिटी क्रिकेट हो रही है. टप्पा बिल को थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर सा, वहां से गेंद अंदर की तरफ आई. गेंद को खेलने के लिए बल्लेबाज फ्रंट फुट पर आए और बढ़िया तरीके से गेंद को अलाउंड द कारपेट ड्राइव किया था कवर क्षेत्र में. यह भी ओव्हर अच्छा घडता हुआ. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी. त्यामुळे या 1-2 ओव्हरमध्ये जर मार्शल 11ला विकेट मिळाल्या, चांगल्या टिचून गोलंदाजी केली, विकेट मिळाल्या, तर नक्कीच ही मॅच देखील नक्की प्रेक्षकांना एक छान अशी भेट देणार आहे. ती म्हणजेच जे मनोरंजन या ठिकाणी करत आहेत गोलंदाज शुभम, त्यानंतर पुन्हा एकदा सुनील आणि योगेश स्ट्राइकला आहे. अच्छी गेंद थी, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है. वाह भाई वाह, जहाँ होती है चाह वहाँ मिलती है राह. सामने दिग्गज खिलाड़ी है, सामने क्वालिटी बल्लेबाज है, लेकिन यहाँ नौजवान इस मुकाबले में खास करके सुनील जान डाल रहे हैं. बघा बॉलिंगचा टप्पा आहे, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण त्यांनी सजवलेलं आहे. याच्याच अनुषंगाने कळतंय की चांगला ट्रॅप सापळा रचलेला आहे. स्ट्राइकला योगेश, गोलंदाजी करते सुनील. राउंड द विकेट. इस गेंद को ऑन साइड पर उछाल कर खेलने का प्रयास किया गया था. शफल थोड़ा सा हुए थे बल्लेबाज ऑफ टाइम के बाहर, लेकिन प्रशंसा करनी चाहिए सुनील की. क्या जुनून है, क्या जज्बा है. टोटल वैसा बड़ा नहीं है, लेकिन बैटर बड़ा चल रहा है. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग चढ़ा हुआ है. शानदार गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज सुनील द्वारा. इस बार फंसाया हवा में, गेंद के नीचे कौन आएगा यह सवाल है. वही सवाल था राजू, ये क्या सुनील का था. राजू ये क्या सुनील का था. एक बार फिर वो तालमेल नहीं था, कॉल नहीं था, बिल्कुल हवा में गेंद थी, फंसाया था, लेकिन आपको कॉल करना था. ये मेरा ख्याल बीच में बल्लेबाज आए, वहां थोड़ा टकराव हुआ और उसका फायदा यह योगेश को जरूर मिलेगा. जीवनदान मिला है. नक्कीच जीवनदान, आणि हे जीवनदान फार महत्वाचं आहे. योगेश पवार तुम्हाला मिळाला असता, कारण ज्या प्रकारे आपण म्हणालात ते अतिशय महत्वाचं आहे की सुनीलला जाणं गरजेचं होतं, कारण फॉलो थ्रू मध्ये जाऊन पुन्हा त्याला परतायचं होतं आणि स्वराज खूप दूर होता. यष्टीरक्षक दोघांनी प्रयत्न केले, मात्र ही कॅच मॅच विन करणारी ठरू शकली असते. एक टर्निंग पॉइंट होता. बिल्कुल सही. इस वक्त अगर देखें तो बढ़िया गेंदबाज सुनील द्वारा. स्ट्राइक रेट पर समाधान. रन संख्या टोटल बन गया है 23 रन, 23 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. जैसे का टारगेट ऑफ 48 रन. लुक एट दिस फील्डिंग. थर्ड मैन गली कबाब, डीप स्ट्राइक कवर, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, फाइन लेग. सुनील की अगली गेंद, फुल टॉस गेंद, मिस चांस शोक है, खिलाड़ी बहुत दूर, डीप स्क्वायर लेग से खिलाड़ी भाग रही है. आसान कैच, और मौका कहानी में 2 बार मिलता है. एक बार यहां मिला था खास करके पवार को, योगेश पवार को, लेकिन समाधान फुल टॉस के उनको अच्छी तरह से नहीं खेल पाए हैं. विकेट का बहुत बड़ा फैक्टर है. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. नक्कीच मॅच ऑन. समाधानला फुल टॉस चेंडू मिळाला होता आणि स्वतःवर नाराज असेल, कारण फुल टॉस चेंडूला या ठिकाणी सीमापार धाडू शकला नाही. आणि चांगलं गोलंदाजाने ज्या प्रकारे गोलंदाजी होत आहे, गेल्या 5 ते 6 चेंडू वेगवेगळ्या प्रकारे जी गोलंदाजी केली होती ट्रायडन नवी मुंबईने, मग ती अंकुर सिंगने केली होती, भिलारने केली होती, अनिकेत सानपने किंवा ऐश्वर्याने. आता मात्र सुनील आणि शुभम पुन्हा एकदा कमबॅक करतायत. मार्शल 11, कारण 48 धावांचं लक्ष्य असलं तरी सुद्धा इथून अजून जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. आणि जर अशीच गोलंदाजी राहिली तर मॅच इज ऑन फॉर मार्शल 11. बिल्कुल, अभी तो बहुत बढ़िया तरीके से वो लड़ रहे हैं अपनी टीम के लिए, चर्चा भी कर रहे हैं. गुफ्तगू आप देख सकते हैं मैदान के अंदर जारी है. 25 रनों की जरूरत है. रन संख्या फिलहाल टोटल की बात करें तो 23 रन 3 विकेट के नुकसान पर. नए बल्लेबाज मैदान के अंदर राहुल को मौका मिला है.
जिनके पास काबिलियत है, यंग खिलाड़ी। एक बार फिर खास करके सुनील की मैं तारीफ करूंगा, पहले ओवर में हमला किया था ओंकार देसाई ने, लेकिन शुभम का एक अच्छा ओवर और उसके बाद में सुनील ने इस मुकाबले में जान डाली है। नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी सुनीलने आणि गतवर्षी देखील याच मैदानावर 2 डिसेंबरला राहुलने एक जबरदस्त कामगिरी केलेला तो पुन्हा एकदा आपला तोच फॉर्म पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल, कारण गेल्या वर्षी खेल महोत्सवमध्ये तो उपस्थित होता आणि त्यावेळेस मॅन फ्रॉम लालबाग राहुल आता मात्र येतोय आणि गोलंदाजीसाठी कोण येणार ही मात्र उत्सुकता आहे. पुन्हा एकदा शुभमच येतोय, त्यामुळे पहिल्या मॅच मध्ये जे पाहिलं होतं आपण, ज्यावेळेस वैभव लांबे आणि सत्यम चौधरी याने जे 2 स्पेल आपले पूर्ण केले होते त्या प्रकारेच मार्शल 11 देखील तेच करतोय, कारण विकेट पाहिजेत, डॉट चेंडू निघाले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतं. एका बाजूने योगेश पवार आहे, एक संधी दिलेली आहे, त्याला जीवनदान मिळालंय, मात्र बघूया मॅच कशी पुढे जाणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. शानदार मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है। 18 गेंदों का खेल से 25 रनों की जरूरत है। योगेश पवार स्ट्राइक के पर और शुभम जूनियर पहले ओवर में कसमट भरी गेंदबाजी किया, क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया है। अपना दूसरा ओवर, टीम का चौथा ओवर, 18 गेंदों में 25 रनों की जरूरत है। फ्लाइंग स्लिप पॉइंट कवर, एक खिलाड़ी इस वक्त लॉन्ग ऑफ क्षेत्र में मौजूद। इस बार ऑन साइड पर बहुत बढ़िया खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए स्क्वायर लेग करते हुए तरफ जाती में गेंद पीछा कर रहे हैं। क्या गेंद रुकने वाली है? गेंद नहीं रुकने वाली है। यहाँ खराब गेंद थी, लेग स्टंप की तरफ थी और उसका भरपूर फायदा उठाया योगेश पवार ने और गेंद को खेल दिया डिप स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाद 4 रनों के लिए। 4 धावा मिळालेल्या आहेत, निर्णायक 4 धावा आहेत आणि या 4 धावानंतर कॉन्फिडन्स नक्कीच वाढणार आहे, कारण या स्थितीमधून कित्येक वेळा व्यावसायिक टेनिस क्रिकेट खेळत असताना टेनिस क्रिकेट विश्वातील योगेश पवार, आपण म्हणालात की मुन्ना शेखचा उल्लेख केलात, आपण योगेश पवारचा उल्लेख केलात, तर हे असे काही फलंदाज संयमाने खेळतात आणि पेशन्स इज द की. मॅच कशी कॅरी ऑन करायची आणि केव्हा गिअर चेंज करायचा आहे याची पूर्णता जबाबदारी घेऊन खेळणारे खेळाडू आहेत. और जिम्मेदारी अगर देखें तो बहुत बड़ी है, खास करके शुभम के ऊपर। ये गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप की तरफ जा रही थी तो बल्लेबाज को अपने बाजू खोलने का मौका मिला। इससे पहले शुभम की जो गेंदबाजी थी वो बिल्कुल ऑफ स्टंप के आसपास या ऑफ स्टंप के बाहर थी। शुभम तैयार, अभी जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। आपके पास 17 गेंदें शेष है। ऑफ साइड पर बिल्कुल इस वक्त 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी, 17 गेंदें 21 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। शुभम तैयार, राइट आर्म ओवर द विकेट और बढ़िया गेंद। ये लाइन है जो परेशान करेगी राजू, इस ओवर में बिल्कुल परफेक्ट लाइन नहीं है। पहली गेंद लेग स्टंप की तरफ थी, ये गेंद ऑफर मिड स्टंप पर थी। गुल्डे स्पॉट पर टिप्पा खाने के बाद उछाल लेते हुए ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेकिन इस गेंद को योगेश पवार अच्छी तरह से परख नहीं पाए थे। नक्कीच ऑफ कटर होता, बाहेर निघाला होता चेंडू आणि यष्टीरक्षक देखील आपण पाहतोय ज्या ठिकाणी स्वराज आहे त्याला कल्पना आहे जर लिडिंग एज झाली तर शॉट थर्डमॅनला, ज्या ठिकाणी विनायक आहे आणि ऑफ कटर देखील चांगले टाकतो, ज्या प्रकारची गोलंदाजी आत्ताचा आपण चेंडू टाकला होता आणि जो चेंडू खेळायचा होता आणि छान क्षेत्ररक्षण ऑफ साईड कव्हरला आपण मार्शलला पाहिजे, मिड ऑफला स्वतः सुनील आहे आणि 3 खेळाडू क्षेत्ररक्षक आपल्याला ऑन साईडला डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग. आता मात्र आतमध्ये येतोय आणि सुनील आता येतोय लॉंग ऑनला, कारण अजूनही कल्पना आहे की बॅट्समन योगेश आहे, चांगली गोलंदाजी, क्वालिटी गेंदबाजी फिलहाल में देख रहा हूँ शुभम द्वारा। 16 गेंदों का खेल से 21 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद और कमाल की गेंदबाजी, लेकिन भाग्य का साथ योगेश पवार को मिलता हुआ। क्या गेंद बिल्कुल बल्ले को लगी है, बिल्कुल बल्ले का अनुनी किनारा, भाग्य का सहारा और गेंद चली गई बॉडी लाइन की तरफ 4 रनों के लिए। करे तो क्या करे, शानदार गेंद थी लेकिन भाग्य का साथ यहाँ बल्लेबाज योगेश पवार, नशिबाची साथ मिळाली. थीन एज होतं बॅट्स आणि चेंडू जातोय डीप थर्डमॅन, ज्या ठिकाणी चकून गेला फलंदाज, बॅटला लागलेला चेंडू, त्यानंतर यष्टीरक्षक स्वराजला चकून, कारण वाईडिश थर्डमॅन जर आपण पाहिलं, शॉर्ट थर्डमॅन थोडासा वाईड उभा होता आणि मी अगोदरच म्हटलं होतं की कदाचित विनायककडे बॉल येऊ शकतो, थोडासा वाईड शॉर्ट थर्डमॅनला होता. पुढचा चेंडू शुभम, अच्छी गेंद, एक बार फिर खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। जब तक ये गेंद को फील करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। अब मार्शल 11 के लिए वो सिंगल रन है ना, वो बिल्कुल कांटे की तरह चुभने वाला है। आपके पास 15 गेंदें हैं, 15 गेंदों में जीतने के लिए अब जाकर 14 गेंदों का खेल, बिल्कुल 14 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। 1 विकेट मैच में कमबैक करने का मौका मार्शल 11 को मिलेगा। ये साझेदारी ऐसी ही चलती जाएगी तो ट्राइडेंट नई मुंबई के लिए वो जीत बहुत आसान बन जाएगी। 14 गेंदों में 16 रनों की जरूरत है। प्रमुख गेंदबाज के तौर पर शुभम गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइकर पर राहुल बल्लेबाजी करने के लिए तैयार। हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी छोड़ दिया कैच।
राजू, आपने कैच छोड़ा या मैच ही छोड़ा है, इससे बेहतर गेंदबाज नहीं कर सकते। आपको एक बार नहीं, दो बार, तीन बार मौका दिया गया था, ये बहुत बड़ा अवसर था और कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा। नक्कीच दिल टूटा है सभी दर्शक जो यहाँ पर मार्शल 11 के हैं और इनके पास एक मौका था, स्वराज के हाथ से और एक मौका, और जिस मौके की तलाश थी कि यहाँ पर हम मौके पर विकेट लेकर मैच में कमबॅक करेंगे, जीवनदान पुन्हा एकदा दूसरा टर्निंग पॉइंट असू शकतो, नशिबाची साथ। 13 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। योगेश पवार इस वक्त स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करने के लिए तैयार और बढ़िया तरीके से ऑन सेट पर कलात्मक तरीके से गेंद को खेलते हुए कलाई के साथ मोड़ दिया था डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ। अब जाकर 4 ओवर का खेल बिल्कुल समाप्त हुआ। 12 गेंदों में जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। पहले मैच की कहानी देखें तो 12 गेंदों में 14 रनों की जरूरत थी, तब जाकर संजय 11 टीम ने यह मुकाबला जीता था। टाइड है नवी मुंबई के लिए 12 गेंदों में 14 रनों की जरूरत है, लेकिन क्या मार्शल 11 इस मुकाबले में पलटवार करेगा या इस मुकाबले में इस घमासान में कोई उलटफेर होने वाला है? नक्कीच जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की उर्वरित 2 जे बॉलर आहेत, म्हणजे पहिले स्पेल प्रमुख गोलंदाज संपल्यानंतर येणाऱ्या 2 गोलंदाजांवर ती जबाबदारी असेल, जी मगाशी बिलालने पूर्ण केली आणि जबाबदारी अनिकेतने पूर्ण केली। त्या अगोदर देखील आपण सार्विनला आणि विपिन जटाके यांना पाहिलं होतं, जस्ट पहिल्या मॅच मध्ये त्यांनी जो सेकंड स्पेल हाताळला होता। त्यामुळे हे 2 जे नंतरचे गोलंदाज आहेत यांच्यावर खूप काय अवलंबून आहे। जो एक मोमेंटम तयार केलाय तो पुन्हा एकदा तसाच घेऊन जाणार की पुन्हा एकदा या ठिकाणी ब्रेक डाउन करण्यासाठी त्या ठिकाणी योगेश पवार सज्ज आहे। इस वक्त गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कौन आएंगे वो देखना बहुत जरूरी। क्या 4 विकल्प आपके पास है? 2 गेंदबाज शुभम और सुनील ने बढ़िया गेंदबाजी की है। तन्मय को मौका मिलता हुआ, यंग खिलाड़ी है मार्शल 11 की। स्ट्राइकर पर एक ऐसे बल्लेबाज है जो क्रिकेट की परिभाषा जानते हैं। तो 2 ओवर में सुनील और शुभम ने बढ़िया प्रदर्शन किया है। अब ने कैच छोड़े, अगर वो कैच नहीं छोड़ते तो बिल्कुल कहानी कुछ अलग होती, लेकिन राजू क्रिकेट जो है ना वो अगर मगर से नहीं होता। बल्लेबाज योगेश पवार स्ट्राइकर एंड पर है, गेंदबाजी करने के तन्मय। 12 गेंदों में 14 रनों की जरूरत है, ज्यादा समय ना ले, वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। 7 मैचेस आपको खिलाने, ऑफिशियल वही बताते हुए घड़ी एक बार फिर दिखा रहे हैं। और तन्मय यंग खिलाड़ी कॉम बॉक्स से गेंदबाजी करने के तैयार, फील्डिंग के जमाबंदी के इस वक्त फ्लाइंग स्लिप पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद, एक लॉन्ग ऑफ ऑन साइड पर। अब फील्डिंग में थोड़ी तब्दीली हो रही है, अब जगह ऑफसाइड पे थोड़ी तब्दीली हो रही है। जो ऑनसाइड के खिलाड़ी थे स्क्वायर लेग के बिल्कुल इस वक्त पॉइंट क्षेत्र की तरफ आते हुए, फाइन लेग है, डिस्क स्क्वायर लेग पर खिलाड़ी, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री पर। तो इसका मतलब है ऑनसाइड पर 4 खिलाड़ी है, जिसमें से 1 खिलाड़ी दायरे के अंदर और 3 खिलाड़ी बाउंड्री पर है। ज्यादा समय जा रहा है, 12 गेंदों में 14 रनों की जरूरत। तन्मय इस ओवर की पहली गेम योगेश पवार के लिए। ऑफ के बाहर गेंद थी, कट कर दिया था, खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है, बढ़िया फील्डिंग, लेकिन नॉन स्ट्राइकर इन पर थ्रो हुआ था। गेंदबाज अगर गैदर करते तो खतरे की घंटी बज रही थी। मौका आपको मिल रहा है एक बार फिर विकेट प्राप्त करने का, लेकिन अकेले गेंदबाज लड़ने से फायदा नहीं होगा। अब ये गेंदबाज के पास मौका था, बहुत बड़ा अवसर था, उसको छोड़ दिया है। नक्कीच चांगल्या प्रकारे कलेक्शन केलं होतं, ज्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला आपण संदीप अन्नाला पाहतोय आणि चांगला थ्रो होता। मात्र जर चांगलं गॅदर कलेक्शन केलं असतं तर नक्कीच या ठिकाणी तन्मयने एक खेळाडू मिळू शकला असता, तो म्हणजेच नॉन स्ट्राइकचा बॅट्समन, आणि एक उलटफेर पुन्हा पाहू शकलो असतो। अच्छी गेंदबाजी तन्मय द्वारा। हवा में गेंद लॉन्ग ऑफ पर, खिलाड़ी बॉडी लाइन पर मौजूद है। ओहो, दोबारा योगेश पवार फंस गए थे, टाइमिंग नहीं कर पा रहे, लेकिन तारीफ करनी होगी एक बार फिर तन्मय की, क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। और वो एक बार फिर रंग होता योगेश पवार का, वो अब हम नहीं देख पा रहे हैं। और यंग खिलाड़ी नौजवान गेंदबाज कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। नक्कीच मला आठवते दुसरं पर्व ज्यावेळेस ब्रह्मा बॉईज या संघाने ज्यावेळेस स्लम शेख सरपी होते यहाँ पर थे, आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं तो शूरवीर रायगडचा, त्याने 36 बॉलला 38 दिले नव्हते, जबरदस्त गोलंदाजी। तशा स्वरूपाचं या ठिकाणी नेहमीच चढ उतार पाहायला मिळतात आणि सर्व श्रेय तन्मयला। 10 गेंदों का खेल शेष है, 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ये भी अच्छी गेंद, लॉन्ग ऑफ पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। थोड़ा फंबल हुए, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आते हुए विकेट, एक बार फिर विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी।
फील्डिंग फील्डिंग बहुत महत्वपूर्ण होगी। डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा बनना बहुत जरूरी है। अभी भी जो कहानी चल रही है जिसमें अकेले गेंदबाज लड़ रहे हैं, या पहले ओवर की कहानी, दूसरे ओवर की कहानी, तीसरे ओवर की कहानी, और अभी ये 5वां ओवर है। 9 गेंदों का खेल, जीतने के लिए 10 रनों की जरूरत। नक्कीच ज्या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत बॅट्समनचे मोठे फटके खेळण्याचे, त्याला कुठेतरी या ठिकाणी चाप लावलेला आहे आणि एकेरी दुहेरी धावाच मिळत आहेत। शानदार गेंदबाज तन्मय द्वारा। इस बार ऑन साइड पर खेलते हुए डीप मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। सुंदर फील्डिंग का मुजाहरा, एक रन आपने बचाया, दूसरे के लिए एक बार फिर बल्लेबाज वापस आ रहे, 2 रन अपने टीम के लिए आपने बिल्कुल बचाए हैं। अब आपके पास गेंद शेष 8 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। एक विकेट बहुत इंपॉर्टेंट है। बल्लेबाज एक बार फिर चाह रहा है एक अच्छा स्ट्रोक। गेंद और बल्ले के बीच क्या जबरदस्त जंग आप देख सकते हैं। कमाल का ये टूर्नामेंट राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023। योगेश पवार ऑन स्ट्राइक, प्रभु गेंदबाज के तौर पर तन्मय गेंदबाजी कर रहे हैं। 8 गेंदों का खेल शेष, 8 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। उड़ाया आसमान की तरफ, मिड विकेट क्षेत्र की तरफ गेंद जाते भी ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत और और गेंद तो बिल्कुल अब ज्यादा है, क्योंकि यह 5वां ओवर प्रगति पर तन्मय गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार यह दूसरा है, क्या बात है। बीड में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम कहते हैं। योगेश पवार शानदार और जबरदस्त खेल, संयम के साथ खेले, और जब मौका मिला तब जाकर इन्होंने बड़े शॉट खेले। यह ताकत है। जिंकतोय। मी विनंती करते ट्रायडन नवी मुंबई संघाच्या कर्णधाराला आणि संजय 11 दहिसर बॉईज या दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं टॉस साठी, आणि टॉस नंतर या पुढील मॅचचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी कप्तान आप टॉस के लिए भी आइए, और इस मुकाबले में खास करके मैन ऑफ द मैच का जो अवार्ड है वो जाएगा। संयम के साथ शानदार बल्लेबाजी की और अच्छा फिनिश किया है आज